नमस्कार मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी दामिनी असते ती आता अवंतीला सांगते, अवंती लवकरात लवकर सावीची रूम आवरून घे. तुला मी सांगते ना तसं कर, कारण की सावीची रूम तू लवकरात लवकर आवरून घे. इथे आता सावी येणार आहे आणि त्यामुळेच आता आपल्याला तिची रूम आवरून वगैरे ठेवायची आहे. लवकर तिची रूम आवरून घे असं सांगते. तर ती म्हणते की काय, सावी घरी येणार आहे? तिला पण खूप भारी वाटतं. ती म्हणते की वाव, सावी घरी येणार आहे. तर आता ती सगळं आवरायला लागते. तर इकडे धैर्य आता सावीला घेऊन यायला निघतो. तर आता सावीला घेऊन चाललेला असतो. तेवढ्यात पाठीमागून जी नर्स आहे ती सावीला सोडते आणि आता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. ती रडत असते. तर आता सावी पुन्हा तिच्याकडे पळत जाते. म्हणते, काय झालं तुला रडायला? तू का रडते? तर ती म्हणते की मला तू परत भेटायची नाही ना गं. परत कधी भेटशील मला तू? त्यामुळे मला खूप रडू येतंय. तर ती म्हणते की का रडते? रडू नकोस ना, मी येईल ना परत. मी फक्त खेळणी खेळायला चालले ना यांच्या घरी. मी खेळणी खेळून झाल्यावर मी परत येणार आहे ना इथे. असं त्या नर्सला बोलते. तर ते नर्स म्हणते की हिला कसं सांगू आता? ती म्हणते की हो, हो. तू खेळणे खेळून झाले की मग येशील परत हां. असं म्हणते आणि आता ती पण आता तिथून जायला निघते. सावी, धैर्य तिला घेऊन यायला निघतो. आता नर्स पण तिथून जाते आणि धैर्य आता सावीला गाडीत बसतो आणि घरी घेऊन यायला निघतो. घरी आल्यावरती दामिनीने त्यांचं स्वागताची पूर्ण तयारी केलेली असते. दामिनी दरवाजामध्ये आरती ओवाळायचं ताट घेऊन थांबलेली असते. सावीला आता आरती वगैरे ओवाळून आतमध्ये घेतात. तर आता जी सावी आहे ती दामिनीला बघून लगेच धैर्याच्या पाठीमागे जाऊन लपते. ती तिच्याकडे जवळ येतच नाही. दामिनीला बघून ती खूपच घाबरते. तर आता लगेच दामिनी म्हणते, काय झालं तुला? मला बघून काय एवढी घाबरते? काय होतंय नेमकं? मी काही केलंय का तुला? का घाबरते मला बघून एवढी? असं म्हणत असते. तर धैर्य विचारतो, काय झालंय तुला? असं का करते गं? आईने काय केलंय? असं विचारतो धैर्य पण. तर चला आता बघूया पुढील भागात नक्की काय इंटरेस्टिंग ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.